झटपट बातम्या। पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा पदभरती केली जाणार आहे। महानगरपालिकेमध्ये 682 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे। महानगरपालिकेकडून त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। इच्छुक उमेदवारांकडून पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत भरती होती आहे। विविध युवा प्रशिक्षण पदांवर एकूण 194 जागांसाठी नोकरीची संधी आहे। पात्र आणि इच्छुक उमेदवार 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत। वय 18 ते 35 पर्यंत, तर शैक्षणिक पात्रता 12वी, ITI उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे। पुण्यातील PMPLच्या प्रवाशांसाठी नवीन मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आलंय। प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनवर हे ॲप डाउनलोड करता येणार आहे। आपली PMPL या ॲपद्वारे वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण माहिती आणि सेवा प्रदान केली जाणार आहे। या नव्या ॲपवरून पुणे मेट्रोचं तिकीटही बुक करता येणार आहे। सिल्लोड तालुक्यातील मागणी ते आमसरी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। इथून जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि बैलगाडी चालकांना यामुळे मोठा मनस्ताप सामोरं जावं लागतंय। पालकमंत्री सत्तारांनी या रस्त्याचं 2 वेळा उद्घाटन केलं, मात्र त्यानंतरही हा 2 किलोमीटरचा रस्ता अपूर्णच आहे। पश्चिम आणि पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा खर्च आता 5,000 कोटींवरून 8,500 कोटी रुपयांवर गेलाय। GST, अन्य कर आणि रस्त्याच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेचं शुल्क आदींमुळे खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज आणि उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नागपूर मुख्यालयानंतर वर्ध्यामध्ये दुसरी शाखा सुरू झाल्यानंतर मोहन भागवत आज भेटीगाठी घेणार आहेत। आज संध्याकाळी रामनगरमधील मैदानावरती संघाच्या शाखेत सहभागी होणार आहेत। बीड जिल्ह्यातील 98 शाळांना इमारतच नसल्यानं विद्यार्थ्यांवर झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। हा मुद्दा न्यूज 18 लोकमतनं मांडला होता। याची दखल घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 98 पैकी 25 वसती शाळांच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्याबाबतची घोषणा केली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे। बाजार समितीत एका दिवसामध्ये 3,557 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे। त्यामुळे फरसबी, शेवग्याची शेंग, टोमॅटोचे दर घसरलेत। वाटाणा, कारली, तोंडलीसह पालेभाज्यांचे दर हे मात्र वाढलेले आहेत। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारनं हेक्टर 5,000 मदत जाहीर केलेल्या या मदतीवरून धाराशिव जिल्ह्यात राजकीय गोंधळ उडाला असून ही मदत करताना शासनानं ई-पीक पाहणीची व KYCची गरज नसताना मदत न देण्यासाठी सरकारकडून अडथळा निर्माण करण्यासाठी ही अट घातली असल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केला आहे। पावसानं पिकांना जीवनदान मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्यानं लाल कांद्याच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता आहे। अजूनही विहिरींना पाणी न उरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय। जगाचा पुरवठादार असलेल्या भारतावर पुन्हा एकदा गहू आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे। गेल्या वर्षी निर्यात तब्बल 96% घटली असून आयात 85% वाढली आहे। जगातील 71 देशांमध्ये गहू निर्यात केला जात होता, ही संख्या आता मात्र 12 वर आली आहे। गेल्या वर्षी झालेल्या खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचं राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलंय। त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील 3,57,000 कापूस उत्पादकांना तर 12,000 सोयाबीन उत्पादकांना प्रत्येकी 5,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। भुसावळ तालुक्यातील वाघूर धरणामध्ये 65% जलसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये धरण 100% भरलं होतं, मात्र यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे धरणातील साठा हा 65% आहे। दरम्यान धरण 100% भरलं नाही तर पाणी टंचाई होत नाही, पण सिंचनासाठी पाणी कपात करावी लागते अशी माहिती धरण अभियंत्यांनी दिली आहे। राज्यात सर्वत्र पावसानं उघडदीप दिली आहे। जुलै अखेरीस कोसळलेल्या पावसानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे। दरम्यान पुढील काही दिवस मुंबई तसंच ठाणे, पालघर भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं उघडदीप दिली असली तरी तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे। ऐन पावसाळ्यामध्ये पारा वाढल्यानं नागरिक घामाघूम झालेत। 30 डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्यानं ऑगस्ट महिन्यातच ऑक्टोबर हिटसारखा अनुभव कोल्हापूरकरांना येतोय। अमरावतीमधील आदिवासी भाग असलेल्या मेळघाटामध्ये आरोग्य आणि पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत। दूषित पाण्यामुळे
हातरू गावातील नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे। यावेळेस खासदार बळवंत वानखेडे यांनी गावाला जाऊन भेट दिली। तसंच अशुद्ध पाणी पुरवठा आणि प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रकोप वाढतोय। आतापर्यंत 305 मलेरियाचे तर डेंग्यूचे 87 तर चिकनपॉक्सचे 51 रुग्ण आढळलेत। यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहरभर स्वच्छता पंधरवडा राबवते। मनपा इमारत, वॉर्ड कार्यालयात स्वच्छता असावी असे निर्देश प्रशासकांनी दिले आहेत। मात्र मेहनत घेऊनही काही ठिकाणी अस्वच्छता होती। दरम्यान प्रशासकांनी पाहणीनंतर 21 अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रत्येकी 500 ते 1000 रुपयांचा दंड आकारलाय। भुसावळच्या रेल्वे भुयारी मार्गाखाली मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसतोय। पर्यायी रस्ता नसल्यानं भुयारी मार्गातूनच वाहन चालकांना मार्ग काढावा लागतोय। त्यामुळे वेळीच रेल्वे प्रशासनानं पाणी तुंबण्याच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येते। अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी करजगाव ते मंचर अशा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढला। शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा काल रात्री मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानी धडकला। आज आंदोलक शेतकरी वळसे पाटलांची भेट घेणार आहेत। 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये नामवंत विद्यालयांच्या कला वाणिज्य शाखांच्या जागा भरल्याचं दिसून आलंय। तर 17 ऑगस्टला जाहीर झालेल्या दुसऱ्या विशेष फेरीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती करणं आवश्यक आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं अभियांत्रिकी प्रथम वर्ष MBA पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर केली आहे। अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,76,111 विद्यार्थी पहिल्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तत्कालीन शिक्षण आयुक्तांनी आर्थिक भाराबाबतचा अहवाल सादर केला आहे। आता या आर्थिक भाराची पुनर्तपासणी करण्यासाठी विद्यमान शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून या समितीला अहवालासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। मुंबईमध्ये जून आणि जुलैच्या तुलनेमध्ये 14 ऑगस्टपर्यंत साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आतापर्यंत 2098 इतके रुग्ण सापडलेत। यामध्ये हिवताप, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक आहे। स्वातंत्र्य दिन, वीकेंड आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बेंगळुरू दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत। राज्य सरकारनं BKC भूखंडावर नुकतीच 4 FSI देण्यास मंजुरी दिली आहे। त्यामुळे BKCतील E आणि G ब्लॉकचं मिळून 80 आणि 37 लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र तयार होणार आहे। त्यातून भविष्यात या बांधकाम क्षेत्राची विक्री करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या तिजोरीमध्ये मोठी रक्कम जमा होणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं कुलाबा वांद्रे सिब्ज मेट्रो 3 मार्गिकेतील मेट्रो स्थानक परिसरामध्ये 2,931 झाडं लावण्याचा निर्णय घेतला। या वृक्ष लागवडीसाठी एकूण 12,66,136 रुपयांची 3 कंत्राटं देण्यात आली। राज्यातील काही भागामध्ये पावसानं उसंत दिली आहे। त्यामुळे विजेच्या मागणीत तब्बल 3,000 मेगावॅटनं वाढ झाली आहे। त्यामुळे बंद करण्यात आलेले वीज निर्मिती संच पुन्हा सुरू झाले आहेत। अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी जलवाहिनीवर पाणी खेचण्यासाठी बूस्टर पंप बनवलेत। बेकायदा बूस्टर पंप नियंत्रणासाठी सिडको मंडळानं खास मोहीम हाती घेतली आहे। खारघर वसाहतीमधील सेक्टर 34-35 येथील गृहनिर्माण सोसायट्यांनी लावलेले बूस्टर पंप हटवण्यात आले आहेत। मुंबईतील मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्यामुळे हजारो धावपटूंना नावही नोंदवता येत नाहीयेत। दरम्यान मॅरेथॉनसाठीची नावं नोंदणी सुरू झाली असून ज्यांना धावण्याची इच्छा आहे त्यांनी ताबडतोब नोंदणी करावी। येत्या 20 जानेवारी 2025ला मुंबई मॅरेथॉनची शर्यत रंगणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात तळ ठोकून बसलेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विविध भागामध्ये जाऊन सामान्य नागरिकांच्या घरी फडणवीस भेट देणार आहेत। काल 30 परिवारांची फडणवीसांनी भेट घेतली।
भंडारा शहरात वाढती गुन्हेगारी पाहता भंडारा शहरात 130 कॅमेरे बसवण्यात आलेत। यामुळे शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल असा विश्वास पोलिसांना आहे। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींची ओळख सहज होईल, त्यामुळे पोलिसांना आरोपी शोधण्यात मदत मिळणार आहे। कृषी अधीक्षक कार्यालय आणि श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक गुरुपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं धुळ्यात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामुळे धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। या भाज्यांची सर्वसामान्य लोकांमध्ये माहिती व्हावी, तसंच रानभाज्यांचं जतन होणं गरजेचं असल्याचं मंत्री महाजन म्हणाले। बीडच्या गेवराई शहरातील न्यू हायस्कूल शाळेमध्ये काल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भारताच्या नकाशाची मानवी साखळी करण्यात आली। तब्बल 1,500 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला। या मानवी नकाशाची ड्रोन दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी।